झाला रेकॉर्ड चालू झाला केला चालू हो चालेल होईल तर नंतर तू बघा काय द्या आगतम हो चालेल स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम चिरंजीव सौभाग्यकांक्षी संजीवनी आणि चिरंजीव प्रथमे यांचा विवाह सोहळा आपल्या सर्वांच्या शुभाशीर्वादाने झालेला आहे। या विवाह सोहळ्यात आलेल्या समस्त पाहुण्यांचं पुनश्च एक वार पाटील आणि म्हात्रे परिवाराच्या वतीने सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे। आपल्या सर्वांना विनंती असेल आपल्या सर्वांसाठी आईस्क्रीमची छान व्यवस्था तरी कुणीही आईस्क्रीम खाण्यासाठी सर्वांनी आईस्क्रीमचा आस्वाद घ्यावा ही यजमानांच्या आग्रहाची विनंती। आणि त्याबरोबरीलाच आमच्या वाद्यवृंदाच्या माध्यमातून जी पारंपरिक लग्न गीत आणि लोकगीत या ठिकाणी सादर केली जाणार आहे त्यांचाही आपण सर्वांनी आस्वाद घ्यावा। वधूवरांना सनईचा मंजूळ स्वर आणि त्यात वाद्यांचा गजर मंगलमय कुंकू त्यावर उमटलेली ही सोन पावलं सुगंधाने भरलेले हे वातावरण आणि त्यात आप्तेष्टांची मुखावर प्रसन्न हास्य घेऊन प्रीतीची ही दोन पाखरं अनंत स्वप्न उराशी बाळगून आज प्रवेश करत आहेत मुलाच्या घरट्यात। आणि मंडळी हे घरटं सजलेलं आहे तुम्हा आम्हा सर्वांच्या ऋणानुबंधांनी आणि हे घरटं उभारण्यासाठी या दोन्ही पाखरांना हवे आहे पंखात बळ। जे पंखात बळ त्यांना मिळणार आहे ते बळ मिळणार आहे तुमच्या सर्वांच्या आशीर्वादांनी। हेच आशीर्वाद देण्यासाठी वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झालेला आहात। पुनश्च एक वेळ मी आपल्या सर्वांचं अत्यंत सहृदयीने मनपूर्वक स्वागत करीत आहे। आणि या सुंदरशा लग्न गीताच्या माध्यमातून या नवदंपत्यांना आपण शुभेच्छा देऊया त्यांच्या विवाह सोहळ्याच्या। अमर बंधना देशभाशिष तुम्हानंदना तुझे कृपाळू श्री गजवदना पांडित प्राशुनी जाहले शुभमंगल शुभदिनी तर मंडळी असे हे शुभमंगल आजच्या शुभदिनी आपल्या सर्वांच्या शुभ आशीर्वादाने संपन्न झालेला आहे। या तुम्हा सर्वांच्या वतीने नवदाम्पत्यांना विवाह सोहळ्याच्या अगदी मनपूर्वक शुभेच्छा देत आहोत। सर्वांना नम्र निवेदन असेल की कुणीही कृपया घरी गर्दी करू नये। आपण अगदी वेळात वेळ काढून या ठिकाणी आलेला आहात तेव्हा तितक्याच आग्रहपूर्वक तितक्याच आनंददायी वातावरणात आपण या नवदाम्पत्यांना विवाह सोहळ्याच्या शुभेच्छा देऊयात। कृपया विवाह मंचावर स्टेजवर कुणीही गर्दी करू नये ही यजमानांची विनंती आहे। आपण त्या ठिकाणी आपल्या सर्वांच्या आईस्क्रीमची व्यवस्था आलेली आहे तरी आपण सर्वांनी घ्यावा ही आग्रहाची विनंती। पुढील गीताकडे तर मंडळी या प्रसंगी आपण विवाह मंचावर एक नजर फिरवली अगदी एक सुंदर सीतारामाचा जोडा लक्ष्मी नारायणाचा जोडा आपल्या सर्वांना पाहावयास मिळेल। त्यातली आमची नवरी बाई अगदी रुपाळा देखणी नाही का साज शृंगाराने मडलेली अशी सौंदर्यवती आजच्या सोहळ्याची सत्कारमूर्ती आमची संजीवनी राणी। मंडळी कोणतीही मुलगी नटल्यानंतर छान दिसतेच हो पण त्या मुलीला आपण नवरी किंवा नववधू केव्हा म्हणतो तर ज्या वेळेला तिच्या कपाळावर ते बाशिंग बांधलं जातं। प्रत्येक मुलीला केवळ त्या बाशिंगामुळेच आपण नववधू किंवा नवरी असं संबोधन करत असतो। इतकं अनन्य साधारण महत्व या बाशिंगाचं विवाह सोहळ्यात असतं। म्हणजे साज शृंगार असतोच अनेक प्रकारचे दागदागिने घातलेले असतात वेशभूषा केलेली असते तरी सुद्धा ज्या बाशिंगामुळे जी शोभा येते ना नवरीच्या सौंदर्याला ती काही अलौकिकच असते। आणि म्हणूनच मंडळी
या बाशिंगाचं सौंदर्य आम्ही तुम्हाला ऐकवित आहोत या सुंदरशा पारंपरिक लग्न गीतातून. बाशिंग जितकं शोभून दिसत आहे अगदी तुम्हा दोघांचा संसार देखील या जगात असाच शोभून राहो हीच सर्वांच्या वतीने सदिच्छा असेल. मंडळी वळते आमच्या वाद्यवृंदाच्या पुढील गीताकडे. प्रत्येक मुलीला तिच्या आयुष्यात तिला साथ देणाऱ्या एका मुलाची गरज असते. त्याच्या मनापासून प्रेम करणाऱ्या असते आणि यासाठी दोघांनाही गरज असते ते का अतूट अशा नात्याचे आणि अतूट असं नातं म्हणजेच लग्न. मग लग्न म्हणजे तरी काय हो? मी पसरवावं तू आवरावं, मी समजावावं तू समजावं, कधी मी पसरवायच्या आधीच तू मला थांबवावं, कधी मी समजावायच्या आधी प्रेम आणि मैत्रीच्या या सुंदर मिलापाला लग्नापेक्षा उचित ते नाव काय द्यावं, लग्नापेक्षा उचित ते नाव काय द्यावं. आणि म्हणजे असं का एकदा हे लग्न झालं की खऱ्या अर्थाने सुरू होतो एक सुंदर जीवन प्रवास ज्याला संसार असं नाव. आणि या संसाराच्या प्रवासात चालत असताना त्या वाटेवर चालताना अगदी कितीही जरी सुखदुःखाने वाट भरलेली असली तरी सुद्धा एकमेकांच्या साथीने एकमेकांच्या प्रेमाने ही वाट अगदी सोपी होऊन जाते. आणि मग खऱ्या अर्थाने रंगते गोडी या दोघांमधील प्रेमाची. आणि प्रेमाची गोडी इतकी रंगत जाते की या दोघांनाही एकमेकांपासून चैनच पडत नाही. असं या सजना आणि सजनी मधील अर्थात पती आणि पत्नी मधील ही प्रेमाची गोडी ही प्रेम कहाणी आम्ही तुम्हाला ऐकवित आहोत या सुंदरशा प्रेम गीतातून. सजनी
वनदेवीच्या पानामधी डोलरा गुणमय नव सैमाया सजनिले मायाव घरावर मायाव घरावर तिला कोहल्याचा विडबाई त्याची फुलना पडती माया सजनाच्या पायावरी हो सैमाया सजनिले दयन दयका दयन दयका उयला एकदाना उयला एकदाना झोपी गेला सैमाया सजनिले हा काय ना प्रॉब्लेम मध्ये चेंज होतो याला इकडं भरतार गेले गावा भरतार गेले गावा एक पब्लिक का छोटा मध्ये आली टाकू पाणी टाकून आले टाकू पाणी सोनी पडली अंगधुनीव सैमाया सजनिले सैमाया सजनिले चैनच पडतना वनदेवीच्या पानामध्ये डोलरा गुणमय नव सैमाया सजनिले तर मंडळी अशा या सजना आणि सजनीमधील हे प्रेमाचं नातं अगदी दिवसा गणित फुलत राहो ही सदिच्छा व्यक्त करतोय आमच्या या गीतासाठी श्री मारुती गोविंद बहिरा तक्ता पनवेल यांच्याकडून 500 रुपयाची सदिच्छा भेट आलेली आहे. वाद्यवृंद परिवाराच्या वतीने आम्ही आपणास मनपूर्वक धन्यवाद देत आहोत. मनपूर्वक धन्यवाद. बोलतोय पुढील गीताकडे. अरे फेम मध्ये तो बांधून काढून टाक रे शेवटचा राजू. हा बरोबर आहे. आता फेम त्या मधीने तो माणूस मधीने देऊन उभा राहता. वायर हलते तुझी राजू. वायर हलते. बरं आले विवाह सोहळ्यात आलेल्या समस्त वायर वरती बांधून ठेवायला हँडलला. निवेदन आहे बाहेरील वायर हँडलला बांधलीस नाही तू. बाहेर अंधार आहे तरी कृपया आपण तुर्तास या मंडपातच थांबायचं आहे. वधूवरांना शुभेच्छा देऊन झाल्यानंतर शुभ आशीर्वाद दिल्यानंतर या मंडपातच आपण आसनस्थ व्हावं. ज्या क्षणाला लाईट येईल त्या क्षणाला आपल्या सर्वांच्या स्नेहभोजनाची जी व्यवस्था केलेली आहे त्या ठिकाणी आपणास निमंत्रित केलं जाईल. तरी विनंती असेल कृपया लाईट येईपर्यंत आपण या विवाह मंडपातच स्थानापन्न व्हायचं आहे. तसदीबद्दल क्षमस्व असेल परंतु लाईट आल्या आल्या लगेचच आपल्या सर्वांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात येईल. धन्यवाद. वळतोय पुढील गीताकडे. तर म्हणजे आपण मगाशीच्या गीतातून आमच्या नवरीबाईच्या सौंदर्याचं वर्णन ऐकलं नाही का. खरं तर आजच्या सोहळ्याची सत्कार मूर्ती तीच आहे.
त्यामुळे तिच्या सौंदर्याचं कितीही जरी वर्णन केलं तरी शब्द सुद्धा अपुरे पडतील. अजित online, इतकी ती आज सुंदर दिसत आहे कारण तिचं लग्न आहे. खऱ्या अर्थाने तीच आज सोहळ्याची सत्कार मूर्ती आहे. आज आमची ही गोरीपान नवरीबाई लाईन दाखव स्टेजची, अर्थात आमची अजित. संजीवनी राणी स्टेजची लाईन दाखव. हुशार वाईड नऊवारी अँगल साडी नेसून या मांडवाखाली उभी असलेली ही गोरीपान नवरी नाही का. अगदी डोक्याच्या केसापासून ते पायाच्या नखापर्यंत साज शृंगाराने सजलेली आमची ही नववधू. तर या मांडवाखाली पुढं उभ्या जा आणि नंतर वाईड असलेल्या वाजेल. या गोऱ्या पान नवरीला पुढं जा. आपण आणि मग शुभेच्छा वाईड हो. देऊया या गोऱ्या गोऱ्या गीतातून. मी ऑनलाईन बोलतो तुम्ही वाईट व्हायचा. वरती उतर, वरती उतर, कॅमेरा वरती उतर. अजित ऑनलाईन आहे, अजित ऑनलाईन आहे. अजित ऑनलाईन आहे. अजित ऑनलाईन आहे, अजित. फेम बघ ना, फेम सुट्टे एक बाजूने, फेम एक बाजू सुट्टे. वाइड एंगल वाइड एंगल वाइड एंगल तर मंडळी अशा या मांडवाखाली उभ्या असलेल्या आमच्या गोऱ्या पान नवरी बाईला अर्थात आमच्या संजीवनी राणीला राजू ब्राईट जास्त झाले ब्राईट गोऱ्या गोऱ्या शुभेच्छा देत आहोत आणि ब्राईट जास्त झाले व्हाईट जास्त. तर मंडळी आजच्या सोहळ्याचे यजमान अर्थात आमचे प्रथमेश राजांचे वडील सन्माननीय श्री सदू तुकाराम म्हात्रे अगदी आज मनापासून आनंदी आहेत कारण मनाजोगती सुनबाई त्यांना मिळालेली आहे.
अगदी सुंदर रूपवान त्यांच्या लाडक्या या चिरंजीवाला शोभेल अशीच सुनबाई त्यांना जशी हवी होती तशीच सुनबाई त्यांना मिळालेली आहे. म्हणजे या विवाह सोहळ्यात अनेक वरबाप उपस्थित आहेत. अगदी सुंदर सुंदर तरुणी सुद्धा आलेल्या आहेत. तर अशा या सुंदर मुलींना पाहिलं की या वरबापाच्या मनात एक इच्छा निर्माण होते की यातील एखादी सुंदर तरुणी माझ्या मुलाची पत्नी झाली तर, अशीच एखादी रूपवान गुणवान मुलगी माझी सुनबाई झाली तर, असा प्रश्न अनेक वरबापांच्या मनात घुटमळत असताना चक्क एका वरबापाने एका सुंदर तरुणीला सुनबाई होण्यासाठी मागणी सुद्धा घातली. मंडळी कशी ही अशी अजित लाईट गगबाई तुझं नाव काही सांग, सुनबाई होशील माझी काग. लाईट करायची, त्या दोघी गातात. अजित त्या दोघी गातात. लाईट ना वाढत तुझी, लाईट ना वाढत. लाईट वाढत रे तुझी, लाईट ना वाढत अजित. लाईटच वाढत नाही. रूपान गोरी पिवळ्या वाणी, सुंदर कॅमेरा चालू बंद करणं चालू कर परत. अजित कॅमेरा बंद करणं चालू कर परत. गाव तुझं सांगून जाग, सुनबाई होशील माझी काग. लाईट वाढव रे. नाही लाईट वाढत. मनात भरलाय रेखीव बांधा, लेकाच लगीन लावीन पाऊंदा. गग थांब जरा ऐकून घे ग, सुनबाई होशील माझी काग. लाईटच गेलं ना नंबर किती आहे नंबर. गावात मोठं नाव आहे आमचं, दागिन करीन 12 तोळ्याचं. गग बघ जरा वळून माग, सुनबाई होशील माझी काग. लाजून पडती दूर कशाला, पसंत पडशील प्रश्न दागाला. ए वाईट हो ना. वयात आलीस तू ग, सुनबाई होशील माझी काग. अजित पब्लिक दाखव मध्ये एखादा पब्लिकचा शॉट द्यायचा आणि परत तुझ्या आपल्याला घ्यायचा. बरं का मंडळी, इथे आलेल्या प्रत्येक वरबापाला अगदी त्यांच्या मनाजोगती सुनबाई मिळो हीच सदिच्छा व्यक्त करतो. पुन्हा एकदा नमूद निवेदन असेल की अँकर मध्ये म्हणणं बरं लगेच काय तर वेगळा 5 सेकंदाचा शॉट सुरुवात होणार आहे.
आपण तूर्त हॅलो, काही वेळ धरूया. MH46 7015 कोणची गाडी रस्त्यात आहे, तिने बरचसं व्यक्ती आणलेलं आहे. जर कोणाच्या असेल तर त्वरित जाऊन ती बाहेर हटवा. MH46 7015 ही गाडी कोणाची असेल तिने रस्त्यात व्यक्ती बरचसं आणलेलं आहे, कारण बऱ्याचशा इथं कंप्लेंट आलेल्या आहेत. जर असेल कोणाची तर त्वरित जाऊन तिने बाहेर हटवा. आणि कोणी भोजन करून जाऊ नये अशी घर मालकाची कळकळीची विनंती आहे. कारण काहीतरी का असं समोर कोर्टमध्ये ते मंडपामध्ये कोर्टमध्ये लाईट गेलेली आहे. काय दोन म्हणतात, एक 5 4-5 सेकंद वाचतो. फोन केला होता. कोण पण दाखव, एक सिंगल कोणी जेवल्याशिवाय जाऊ नये, कारण भरपूर जेवण बनवलेलं आहे. अशी घर मालकाची कळकळीची विनंती सुद्धा आहे. कोणी जाऊ नका. आईस्क्रीम पण आहे आणि जेवण पण आहे. धन्यवाद जगदीश बंधू. अत्यंत पोट तिडकीने त्यांनी आपणास निवेदन केलेलं आहे. तरी पुन्हा एकदा नम्र निवेदन आहे, कुणीही स्नेहभोजन केल्याशिवाय जाऊ नये ही यजमानांची आग्रहाची विनंती आहे. तोपर्यंत ऐकूया आमच्या वाद्यवृंदाचे पुढील गीत. म्हणजे आतापर्यंत वाद्यवृंदाच्या माध्यमातून आपण पारंपरिक लग्न गीतांचा आनंद घेतला. आता खऱ्या अर्थाने वळतोय पारंपरिक लोकगीतांकडे. कारण मंडळी, महाराष्ट्राला ही लोकसंगीताची एक अगाध अशी परंपरा लाभलेली आहे. कुठेतरी आता आधुनिकतेच्या नावाखाली मिक्स रिमिक्सच्या जमान्यामध्ये ही पारंपरिक लोकगीते मागे पडत चाललेली आहे. आणि आमच्या वाद्यवृंदाचा एकच ध्यास होता की मागे पडत चाललेली लोकगीते, लग्नगीते पुन्हा एकदा नव्या पिढीच्या स्मरणासाठी आणावी. आणि हाच एक छोटासा प्रयत्न या ठिकाणी करत आहोत. मंडळी, फार पूर्वी अगदी माझ्या सगळ्या आया भगिनी घरातली सगळी कामं आवरली की एखाद्या सखीच्या अंगणात जमणार आणि मग त्या ठिकाणी रंगणार त्यांच्या सुखदुःखाच्या गप्पा गोष्टी. त्या चर्चा इतक्या रंगात जायच्या की त्या दोघींच्या हाती असलेली एक लांबशी दोरी आणि ती दोरी ओढता ओढता माझ्या सगळ्यांच्या ओटीस पुरलेलं आणि अजरामर झालेलं हे लोकगीत. मंडळी, हे लोकगीत आजही ऐकताना हे गीत आपल्या ओठावर घुमघुमलं जातं. इतका गोडवा या पारंपरिक लोकगीतांमध्ये आहे. आणि हेच लोकगीत ऐकताना आम्हाला नितांत आनंद होत आहे. मंडळी, ऐकूया पारंपरिक लोकगीत.
म्हणतो ते याला नाही का. म्हणजे आजही जुनी पारंपरिक लोकगीतं ऐकताना त्यांचा गोडवा तितकाच गोड वाटतो, त्यांची गोडी तितकीच अवीट वाटते नाही का. तर आपण एक महाराष्ट्रीयन मराठी माणूस म्हणून या पारंपरिक लोकगीतांचा ठेवा जपण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हाच प्रयत्न आम्ही करत आहोत आणि या प्रयत्नाला तुम्हाला सगळ्यांची जी साथ मिळत आहे त्याबद्दल मी मनापासून आपला धन्यवाद देत आहे. या ठिकाणी आमच्या या वाद्यवृंदासाठी माझी विद्यार्थिनी आणि तिची लेख, माझ्या विद्यार्थिनीची लेख रुहानी रुपेश शेंडे देरवली हिच्याकडून 500 रुपयाची सदिच्छा भेट आलेली आहे. रुहानी बेटा मनापासून धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. यानंतर वळतोय पुढील गीताकडे. तर मंडळी असंच एक पारंपरिक लोकगीत या ठिकाणी आम्ही ऐकवित आहोत आणि ते ऐकवताना सुद्धा खरंच आनंद होत आहे. म्हणजे माझी ही सखी, माझी ही स्त्री एखादा सोहळा म्हटला की खूप छान तयारी करते, नटते, मुरटते, त्यासाठी भली मोठी शॉपिंग सुद्धा करते. म्हणजे अगदी शॉपिंग करण्यासाठी वेगवेगळ्या महागड्या शॉपिंग मॉलमध्ये जाते, महागड्या दुकानामध्ये जाते. एखाद्या दुकानातून साडी तर त्याच्यावर मॅचिंग ज्वेलरी घेण्यासाठी आणखीन वेगळं दुकान. आणखी ही सगळी खरेदी केल्यानंतर आणखीन एक महत्त्वाचं ब्युटी पार्लर. आणि या ब्युटी पार्लरला गेली की माझी सखी अधिकच सुंदर दिसते. पण काही काळ मागे जाऊन आपण पाहिलं तर त्या काळात ना महागडी दुकानं होती, ना शॉपिंग मॉल्स होते, ना ब्युटी पार्लर. यातलं काहीही नसताना सुद्धा त्या काळातली माझी ती स्त्री असेल, मग माझी आजी असेल, माझी आई असेल, कोणत्याही मेकअप शिवाय ती तितकीच सुंदर दिसायची. मग तिची शॉपिंग कुठून व्हायची तर तिची शॉपिंग व्हायची एका चौकोनी पत्र्याची. पूर्वी गावोगावी पेटी घेऊन बाई यायची आणि तिने आवाज दिला रे दिला की सगळ्या मोठी गोळा व्हायची. जशी ती पेटी उघडली जायची म्हणजे अगदी आमच्या डोळ्यांची शोभा लागणारं काजळ असेल आम्हाला त्या पत्र्याच्या पेटीत सापडायचं. केसांची शोभा वाढवण्यासाठी केसारी असेल ती सुद्धा आम्हाला त्या पत्र्याच्या पेटीत मिळायची. इतकंच काय मंडळी, आमच्या लहान बाळाचं मनोरंजन करायचं म्हटलं त्यासाठी लागणारी खेळणी सुद्धा आम्हाला तिच्याकडे सापडायची. बाई या दोन्ही गोष्टी काळाच्या ओघाबरोबर मागे असं जरी असलं तरी माध्यमातून त्या काळातली गोड आठवण आजही जिवंत आहे. आणि म्हणूनच हीच गोड आठवण तुम्हाला ऐकवताना आम्हाला आनंद होत आहे. मंडळी ऐकूया लोकप्रिय लोकगीत. पहिल्या शीटवर बसले बघ अजय, पहिल्या शीटवर जायला तो पण मंडळी या पारंपरिक लोकगीतानंतर पुन्हा एकदा वळतोय आणखीन एका पारंपरिक लोकगीताकडे. म्हणजे आता ना सगळीकडे पाण्याची अगदी मुबलक व्यवस्था. म्हणजे एखाद्या स्त्रीला घर छान पद्धतीने घरातली सगळी कामं आवरायची म्हटलं तर पाण्याची व्यवस्था चोख लागते आणि आता ती सगळीकडे आहे. म्हणजे अगदी घरोघरी नळ पोचलेले आहेत, त्यामुळे भरपूर पाणी असतं. पण अगदी काही काळ मागे आपण पाहिलं तर त्या वेळेला असे नळ दारोदारी नव्हतेच मुळी. म्हणजे पाणी भरायचं म्हटलं तर कुठेतरी गावाबाहेर एखादी विहीर असणार, एखादी नदी असणार, एखादं तळ असणार आणि मग अशा ठिकाणी जाऊन पाणी त्या दूरवरून आणावं लागत होतं. आणि ते नुसतं नाही तर हंड्यावर लागायचं. ते हंड्यावर हंडे घेऊन आमच्या या सगळ्या सख्या पायपीट करून तितक्या दूरून ते पाणी म्हटलं तरी अगदी खेचून मग पाणी आणावं लागायचं. अरे आवाज येतो छान 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 याला येतो त्यांचा नाही रे. तर हे पाणी आणण्यात सुद्धा एक मजा असायची. म्हणजे त्रास होताच पण त्यावेळेला सुद्धा एक गंमत असायची, मजा वाटायची. कारण सगळ्या सख्या सोबत असायच्या, 4-5 जणी सख्या मिळून एकत्र नदीवर अगदी गप्पा जाणार. आणि मग अशा डोक्यावर कितीही जरी ते हंड्याचं ओझं असलं तरी ते ओझं जाणवत आणि त्यामुळे मजा असायची, छान वाटायचं आम्हाला. बरं ही सगळी आम्हा सख्यांची मजा झाली, मैत्रिणींची मजा झाली. पण ही गंमत पाहताना तरुण वर्गाला म्हणजे अर्थात या युवकांना सुद्धा तितकीच, त्या पोरांना सुद्धा तितकीच मजा यायची. कारण डोक्यावर हंडा आला की आपोआपच त्या सखीची चाल बदलणार, लचकणार, मुरडणार आणि मग अशी धुडकी मुरडणारे
लचकणारी अजित ती वायर कधी पण दांडीला बांधायची असते, तुम्ही बांधलीच नाही. तर अशी ती तिथे बांधायची, ती मजा ती होती, हलते. ती आता कुठेही पाहायला मिळत नाही. हलते राजूची. हीच गंमत, त्या काळातली गोड आठवण आम्ही तुम्हाला ऐकवतो या पारंपरिक लोकगीतातून. त्यांनी बांधली नाही कशाला, त्याला दांडीला बांधायची होती. जा त्याची वायर बांधा. माथ्यावर खंडा है पाण्याचा चालली झुमकत. नाही आता बरोबर आहे, आता बरोबर आहे ना. झुमवीत आवाज पैंजणाचा चालली झुमकत. आता बरोबर राजू, अजून नको वायर बघत. वायर कधी बांधून ठेवायची ना वरती. रूपान देखणे फुल्याची कोर बघून पुराणाच लई जोर. रूपान देखणे फुल्याची कोर बघून पुराणाच लई जोर. अंगात नखरा है नटण्याचा चालली झुमकत. नजर हिच्यावर परल बिरल गालाची लाली उरल बिरल. नजर हिच्यावर परल बिरल गालाची लाली उरल बिरल. दोन पारचा बघत हाय मोनाचा चालली ठुमकत. जाणीन हंडा भरलेला हंड्यावर हंडा चरलेला. जाणीन हंडा भरलेला हंड्यावर हंडा चरलेला. जाऊन कशी प्रेमाल हय्यो सोन्याचा चालली झुमकत. इशारा देत बोलते दोन गोमुचे मन भरलाई गोल. इशारा देत बोलते दोन गोमुचे मन भरलाई गोल. भेंडबाजा वाजली लग्नाचा चालली झुमकत. आवाज पैंजणाचा चालली झुमकत. अजित ऑनलाईन आहे, अजित ऑनलाईन आहे. मंडळी, या पारंपरिक लोकगीतांसाठी श्री किरण बाळकृष्ण म्हात्रे भोकरपाडा यांच्याकडून 500 रुपयाची सदिच्छा भेट आलेली आहे. श्री किरण बाळकृष्ण म्हात्रे यांना वाद्यवृंद परिवाराच्या वतीने आम्ही मनापासून धन्यवाद देत आहोत. धन्यवाद. लाईट जास्त झाली ना. अरे राजू, लाईट कमी कर, परत जास्त झाली. या क्षणाला पाहत असू की विवाह मंचावर एक अत्यंत भावनिक अशी विधी चालू आहे. वाईट आला ना, वाईट का त्रास देतो? कन्यादानाची विधी म्हणतो नाही का? वाईट ड्रेस मला कोणाला का त्रास होतो? अगदी चेंज दे काय जपलेलं तेच नको रे, चेंज दे काय तर अजित. लहानाची मोठी केव्हा होते कळत चेंज दे रे, त्यांनाच काय प्रत्येक वेळी आई तीन शॉट झाले. मनातली इच्छा बघ, एक माणूस दोन माणूस पुढे काय तर चेंज साठी. तिच्यासाठी सुयोग्य जोडीदार निवडला
आणि आज हा विवाह सोहळा संपन्न झाला आणि ही कन्यादानाची विधी जी सुरू आहे, म्हणजे जगी सर्वश्रेष्ठ दान कोणते तर ते कन्यादान असं मी म्हणेन. कारण आपल्या पोटच्या गोळ्याला कुणातरी परक्याच्या स्वाधीन करताना त्या आई वडिलांच्या जीवाची होणारी तत्व केवळ ते आई वडीलच अनुभवू शकतात आणि तेच व्यक्त करू शकतात. आणि त्यांच्याच या मनातील ही भावना माध्यमातून तुम्हाला ऐकवण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे आता कन्यादानाची विधी चालू आहे, सप्तपदी होणार आणि अगदी तुमच्या शुभेच्छांचा स्वीकार केल्यानंतर काही क्षणानंतर तिची पाठवणी होणार तिच्या सासरी. आणि तो पाठवणीचा क्षण असतो ना, इतका भावनिक असतो की त्या वेळेला उपस्थित असलेल्या प्रत्येकाला अश्रू अनावर होत असतात. म्हणजे नकळतपणे आपल्या डोळ्यातून त्या गंगा जमुना वाहू लागतात, कारण आपल्या लाडक्या लेकीची पाठवणी आपण करत असतो. आणि सर्वाधिक दुःख त्या क्षणाला झालेल्या दोन व्यक्ती असतात. अर्थातच त्या दोन व्यक्ती म्हणजे त्या नववधूचे आई वडील. त्या आई वडिलांच्या मनातल्या भावना आपण शब्दात मुळीच व्यक्त करू शकत नाहीत मंडळी. पण तरी सुद्धा आमच्या या लाडक्या लेकीला ही पाठवणी देताना, तिचं कन्यादान करताना आमच्या श्रीवत्सव धनश्रीताई गजानन श्रावण पाटील अर्थात आमच्या संजीवनीचे आई वडील यांच्या मनात दाटून आलेल्या भावना या गीताच्या माध्यमातून व्यक्त करताना खरंच आम्हाला आनंद होत आहे. मंडळी आशा करते की तितक्याच भावनेने त्या तुम्ही समजून घ्याल. ऐकूया ही सुंदर सगळी. जाती लाडाची
सासरी उसाचे लाडाची लेक आज सासरी उसाचे लाडाची लेक आज सासरी. तर मंडळी, अशी आमच्या धनश्री ताईंची आणि गजानन भाऊंची लाडाची लेक अर्थात आमची संजीवनी राणी अगदी काही क्षणात तिच्या सासरी जाणार आहे प्रथमेश राजासमवेत. नक्कीच या क्षणाला आपण पाहतोय अजय चेंजसाठी काय तर दे. कन्यादानाच्या सुरुवात झालेली आहे. आई वडिलांच्या मनातल्या भावना दाटून आलेल्या आहेत. त्याच भावना या गीतातून आम्ही व्यक्त केलेल्या आहेत. आपल्या या लाडक्या लेकीला आमच्या वाद्यवृंद परिवाराच्या वतीने आम्ही मनापासून शुभेच्छा देत आहोत. अगदी सुखाचा संसार हो हेच आशीर्वाद आम्ही आमच्या वाद्यवृंद परिवाराच्या वतीने आपल्या या लाडक्या लेकीला देत आहोत. वळतोय पुढील गीताकडे. तर मंडळी, पुन्हा एकदा सुंदरशा लग्न गीताकडे वळतोय. खरंच म्हणजे किती आणि काय वर्णन करावं आमच्या या नववधूचं, नाही का? इतकी ती गोड दिसते. म्हणजे आमची ज्या राणीने गुलाबी नऊवारी साडी नेसलेली आहे, साज शृंगार केलेला आहे, लाईट येईल का? कपाळावरचं बाशिंग तिला रेकॉर्डिंग चालू आहे पण लाईट येईल. खरंच अगदी रेकॉर्डिंग आहे चालू पण लाईट नववधू दिसत आहे. म्हणजे कसं डाउनलोड असतं करावं ना, लागेल. अगदी निरभ्र आकाशाखाली आपण चालत राहावं आणि अचानक आकाशात एखादी चांदणी लुकलुकावी आणि आपल्या सगळ्यांचं लक्ष त्या चांदणीनं वेधून घ्यावं. तसंच काहीसं या विवाह सोहळ्यात होतंय की सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे ती आमची ही नवरी बाई अर्थात आमची संजीवनी राई. तितक्या आकाशातल्या चांदणीप्रमाणे ती चमकत आहे. तर अशा या नवरी बाईला शुभेच्छा देऊया सुंदरशा गीतातून. चांदणी जशी काय गगनाची चांदणी जशी काय गगनाची चांदणी जशी काय गगनाची पद्मीची चोली जरीची शाल कल्याण डोमूची सोन्याची माळ कल्याण गोमूची सोन्याची माळ कल्याण गोमूची सोन्याची माळ नाजूक गोमूची चाल बघून पोरांचं हाल सगुण पोरांचं उतान हाल सगुण पोरांचं उतान हाल पूर्वी ते झोप माझी नैनाची पूर्वी ते झोप माझी नैनाची चांदणी जशी काय गगनाची चांदणी जशी काय गगनाची पायांचे पैंजण वाजवीत पदर वाऱ्यावर पुरवीत पदर वाऱ्यावर पुरवीत पदर वाऱ्यावर पुरवीत माठींचा गजरा हलवीत चालते डोळ्यानं चुनवीत चालते डोल्यानं चुनवीत चालते डोल्यानं चुनवीत अंगान मस्ती है मदनाची अंगान मस्ती है मदनाची चांदणी जशी काय गगनाची चांदणी जशी काय गगनाची डोळ्यानं कोणाची भरलही नशिबी कोणाची परलही नशिबी कोणाची परलही नशिबी कोणाची परलही मनानं कोणाला वरलही लगीन कोणाशी करलही लगीन कोणाशी करलही लगीन कोणाशी करलही होईल का साथी ही जीवनाची होईल का साथी ही जीवनाची चांदणी जशी काय गगनाची चांदणी जशी काय गगनाची नटलेली नवरी है लग्नाची नटलेली नवरी है लग्नाची चांदणी जशी काय गगनाची चांदणी जशी काय गगनाची चांदणी जशी काय
संजीवनी आण. अगदी या आकाशातल्या चांदणीप्रमाणे तू प्रथमेशच्या आयुष्यात सदैव चमकत राहावं हीच सदिच्छा व्यक्त करीत आहोत. आणि वळतोय पुढील गीताकडे. मंडळी वळतोय एका सुंदरशा कोळी गीताकडे. कारण आपण ज्या महाराष्ट्रात राहतोय मंडळी, त्या महाराष्ट्राला लाभलेला आहे 750 किलोमीटर लांबीचा भला मोठा समुद्र किनारा, अर्थात कोकणची किनारपट्टी. आणि या कोकणच्या किनारपट्टीवर राहणारे आमचे आगरी कोळी कराडी बांधव मंडळी, खऱ्या अर्थाने माझा हा कोळी समाज या समुद्र राजाला स्वतःचा सखा मानतो, नव्हे तर स्वतःचा परमेश्वर देखील मानतो. आणि म्हणूनच या परमेश्वरावर भरोसा ठेवून त्या फेसाळलेल्या लाटांवर स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी आपल्या जीवावर उदार होऊन बेभान होऊन आपली नौका हाकत असतो. कारण त्याला पूर्ण विश्वास असतो की अगदी काहीही झालं तरी माझा समुद्र राजा माझी लावणार विश्वास या कोळी बांधवाचा त्या समुद्र राजावर असतो. तर म्हणजे अशा या कोळी बांधवाचं आणि या समुद्र राजाचं हे निस्सीम नातं आम्ही तुम्हाला ऐकवित आहोत या सुंदरशा कोळी गीतातून. देवाची कृपा आम्हावर फुल्यांना पोचतोय समिंदर. देवाची कृपा आम्हावर फुल्यांना पोचतोय समिंदर. देवाची कृपा आम्हावर फुल्यांना पोचतोय समिंदर. ते जगतोय आम्ही त्याच्यावर फुल्यांना पोचतोय समिंदर. देवाची कृपा आम्हावर फुल्यांना पोचतोय समिंदर. देवाची कृपा आम्हावर फुल्यांना पोचतोय समिंदर. देवानं दिलं आम्हाला कौर, पीक दर्याचं रेती मीठ आणि भावर. पैशी आमची शेतीवर फुल्यांना पोचतोय समिंदर. देवाची कृपा आम्हावर फुल्यांना पोचतोय समिंदर. देवाची कृपा आम्हावर फुल्यांना पोचतोय समिंदर. पोळ्यांची हातांची झेटान टकरी, गंगा धोक्यात दर्याची करता मुचाकरी. झुलताना मचव पाण्यावर फुल्यांना पोचतोय समिंदर. देवाची कृपा आम्हावर फुल्यांना पोचतोय समिंदर. देवाची कृपा आम्हावर फुल्यांना पोचतोय समिंदर. वाट दर्याशी फुल्याच्या जीवात चोरलं, रतन मोत्याचं त्याच्यानी आम्हाला गावलं. बसला इसमू कमलावर फुल्यांना पोचतोय समिंदर. देवाची कृपा आम्हावर फुल्यांना पोचतोय समिंदर. देवाची कृपा आम्हावर फुल्यांना पोचतोय समिंदर. हे जगतोय आम्ही त्याच्यावर फुल्यांना पोचतोय समिंदर. देवाची कृपा आम्हावर फुल्यांना पोचतोय समिंदर. 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 आम्ही कोळी दर्याचं राजा. अहो मंडळी, असं जे म्हणतो ते उगाच नव्हे, तर या कोळी बांधवात आणि समुद्र राजाचे निस्सीम नातं अखंड अबाधित राहो आणि समुद्र राजाची कृपादृष्टी सदैव आमच्या कोळी बांधवांवर बनून राहो ही ईश्वर चरणी प्रार्थना करतोय. आणि मंडळी, या विवाह सोहळ्यातील हे शेवटचं गीत आम्ही सादर करतोय. कारण गाणी भरपूर आहेत, गीतं भरपूर आहेत, परंतु जी लाईट गेलेली आहे ते अजून आलेली नाहीये. जनरेटर पूर्णपणे या सिस्टीमसाठी वापरला गेला आणि त्या ठिकाणी पाहुणे मंडळी जेवणाची थांबलेली आहेत, भोजनासाठी खोळंबलेली आहेत. त्यामुळे
तुम्हा सर्वांचा अधिक वेळ न घेता शेवटचं गीत सादर करतोय आणि मग आपण भोजनाकडे वळूया. खरं तर गीतं भरपूर आहेत, परंतु आता आपण इथला टेक्निकल तांत्रिक इश्यू पाहता हे शेवटचं गीत या ठिकाणी सादर करतोय आणि आमच्या या नवदाम्पत्यांना आम्ही शुभेच्छा देतो. त्याआधी मी मनापासून धन्यवाद देईल आजच्या सोहळ्याचे यजमान सन्माननीय शिवसौ धनश्रीताई गजानन श्रावण पाटील मुक्काम पोस्ट चिखले की आपण आमच्या वाद्यवृंदाला ही या ठिकाणी पारंपरिक लग्न गीतांचा लोकगीतांचा नजराणा पेश करण्याची संधी दिली. खरंच वाद्यवृंद परिवाराच्या वतीने मी आपणास मनापासून धन्यवाद देते. आपण सर्वांनी आमच्या गीतांचा आस्वाद घेतला, आपणासही मी धन्यवाद देते. आमचे साऊंड दादा प्रीतम शेरंकर यांनाही मी मनापासून धन्यवाद देते, त्यांची संपूर्ण टीम यांनाही धन्यवाद देते, आमच्या बच्चू भाऊंना धन्यवाद देत आहे. आणि हे शेवटचं गीत या विवाह सोहळ्यातलं आम्ही सादर करतो. म्हणजे या ठिकाणी कन्यादानाची विधी संपन्न होते न होते आमच्या नवरीबाईला नांदायला जायची घाई झाली. नांदायला जायचं अशी आमची संजीवनी राणी म्हणती, नांदायला जायचं अशी आमची संजीवनी राणी म्हणती, पण सासरला तितकीच ती लाजती. पायी तिच्या पैंजण छमछम वाजती, पायी तिच्या पैंजण छमछम वाजती, पण संजीवनी राणी सासरला जायला तितकीच लाजती. कसं असतं ना मंडळी, अगदी कितीही मनाजोगतं सासर मिळालेलं असलं, अगदी कितीही आवडता जोडीदार जरी मिळालेला असला तरी सुद्धा आपल्या लाडालोडाचं माहेर सोडून जाताना प्रत्येक मुलीचं पाऊल अवघडणं हे अगदी साहजिक असतं. तिच्या मनात जो मंडळी परत दाखव, तिच्या मनात अवस्था असते. एक मन सांगतं नाही आता नवऱ्या घरी संसाराला सुरुवात करावी, पण त्या क्षणी दुसरं मन सांगतं की नाही अजून काही काळ मी माझ्या आई वडिलांच्या कुशीत विसावं, माझ्या माहेरच्या सगळ्यांसोबत थांबावं, माझ्या माहेरात विसावं, असं तिचं एक मन सांगत असतं. आता या क्षणाला आमच्या संजीवनी राणीची सुद्धा हीच द्विधा अवस्था झालेली आहे आणि हीच तिच्या मनातली अवस्था आम्ही तुम्हाला ऐकवतो या शेवटच्या परंतु अत्यंत गोड अशा गीतात. ऐकूया मंडळी. त्या डोकाकट करायचा डोकाकट कर. शेवटचं गाणी आहे, शेवटचं गाणी आहे, शेवटचं गाणी आहे ना. जायाला पोर पहिल्यानं लाजती, सासरला जायाला पोर पहिल्यानं लाजती, सासरला जायाला पोर पहिल्यानं लाजती. खट्याळ अलंकार पाहतो जो अंगावर ल्याली, धन्या अगोदर चंद्रहार तो गळ्यात विळखा घाली, कानातील झुमकेत म्हणते स्पर्श कराया गाली, भाग्यवान नथनीचा आकडा पुढे ओठची लाली, नथनाकात मोत्याची साजती, सासरला जायाला पोर पहिल्यानं लाजती, सासरला जायाला पोर पहिल्यानं लाजती, सासरला जायाला पोर पहिल्यानं लाजती. माहेरच्या मायेला सोडून दूर निघाली जाया, रायासाठी घेऊन आपली रसरसलेली काया, नवतीचा तो भार झाले सासरला उतराया, गोड गुलाबी अवघड कोड सोडवून जावाया, त्यात गुजरे अस्वात भिजती, सासरला जायाला पोर पहिल्यानं लाजती, सासरला जायाला पोर पहिल्यानं लाजती, सासरला जायाला पोर पहिल्यानं लाजती. हळूच कानाजवळी जाऊन मैत्रिणी चिडवीती, पहिलवाल ते धन्याच्या दाशी देवाती, सेदेवरती तुटून पडतील कळसरीतले मोती, रंगशील रंगात सके
तू पुण्या आम्हाला राहती. वाईट कर वाईट धन्याची वाईट कर ना, वाईट कर. गाजती. या पोरला कट कर. या पोरला कट कर ना. वाईट कर, पोरला कट कर ना. पहिल्यानं लाज. पोरला कट कर ना त्या. हा जायाला मोर पहिल्यानं लाजती. सासरला जायाला मोर पहिल्यानं लाजती. मी लक्ष ठेवायचं रे. छुम 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 पायी पैंजण वाजती. सासरला जायाला मोर पहिल्यानं लाजती. 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 आई वडिलांची माया काही सुटत नाही आणि माहेराची ओढ काही तुटत नाही. असं जरी असलं तरी संजीवनी राणी तुला अगदी मनापासून सांगावंसं वाटतं की अगदी निर्धास्तपणे कोणत्याही प्रकारचा संकोच मनात न बाळगता तुझ्या प्रथमेश राजासोबत जाऊन अगदी सुखाचा संसार कर. तुझ्या आई वडिलांनी तुझ्यासाठी निवडलेला जोडीदार अगदी आजन्म तुला सुखात ठेवणार आहे. त्यामुळे अगदी कोणत्याही प्रकारची काळजी न करता तुझ्या संसाराला सुरुवात कर. सर्वांच्या वतीने, उपस्थित सर्वांच्या वतीने, आमच्या वाद्यवृंद परिवाराच्या वतीने तुझ्या नवसंसारासाठी अगदी मनपूर्वक शुभेच्छा देत आहोत. काय त्या चेंज द्या अजित त्यांच्या. हा कॅमेरा अडकता पुढं. मला मंडळी, खरं तर मी काही क्षणापूर्वी अनाऊन्स केलं होतं की आम्ही शेवटचं गीत तुला गातो. पुढेचा कॅमेरा परंतु आमच्या यजमानांनी म्हणजे अर्थातच आमच्या संजीवनी राणीच्या वडिलांनी नुकताच येऊन सांगितलं की लाईटची व्यवस्था झालेली आहे, त्यामुळे आणखी तुम्ही 2 गाणी घेऊ शकता. त्यामुळे आम्ही या ठिकाणी पुन्हा आपल्या स्वागतासाठी घाला वातावरण या शेक मी ठिकाणी बस 2 चालू गाणी सादर करून करतोय. त्यातील एक सुंदरचं गाणं म्हणजे अगदी सायंकाळची वेळ, रम्य सायंकाळ आहे, एक गोडसं लढीवाळ गीत या ठिकाणी सादर करतोय. म्हणजे तिन्ही सांजेच्या वेळेला एखाद्या घरची स्त्री काय करते बरं? अगदी देवापुढे दिवा तेवते आणि देवापुढे दिवा लावल्यानंतर देवाला नमस्कार करून झाल्यानंतर अगदी दिवस सुखाचा गेला म्हणून देवाला धन्यवाद ती देते आणि अगदी त्या क्षणाला दारापाशी उभी राहून आपल्या सजनाची ती वाट पाहते. कारण तिला माहिती असतं, ठाऊक असतं की माझा हा सजना जो स्वतःचा संसार सुखाचा व्हावा म्हणून घराबाहेर गेलेला आहे, अगदी काबड कष्ट करत आहे, दिवसभरचा थकला भागला घरी येणार आहे, पण मी ज्या वेळेला हसतमुखाने त्याचं स्वागत करेन, माझा तो हसरा चेहरा पाहून त्याचा तो थकवा एका क्षणात दूर होईल. इतका दृढ विश्वास तिला तिच्या प्रेमावर असतो, तिच्या स्त्रीत्वावर असतो आणि म्हणूनच तिने लढीवाळ गीतातून आता गाणार घे ना तो, त्याची अवस्था काय तिथं काम रे. तो अजित पण देत दे ना. अरे त्याचा अँगल बघितला का रे? त्याला शॉर्टच नव्हता, तो हालेल कुठं. हा कट आहे हा. राजू मागं उलटा होणार, पब्लिकचा शॉट दे. पब्लिक दाखव ना किती आहे ती. मागं उलटा होणार. तिला कट तरी करणं तर हे कर रे. आरतीच बोलते ती. तिला पूर्ण घे. राजू रेडी आहे? राजू आमच्या वाद्यवृंदाचे ढोलकी वादक संजयजी ठाकूर यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या मंडळी, जोरदार. राजू त्यांना काढ मत ना. राजू त्यांना बाजूला काढ.
राजू ऑनलाईन आहे राजू. राजू ऑनलाईन आहे राजू. सिंगल घे आजी तिला, सिंगल एकटीला घे, एकटीलाच घे. डोका कट झाला डोका. राजू काय मध्ये आलं. राजू ऑनलाईन आहे राजू. राजू ऑनलाईन आहे. माझ्याकडे काय नाही झाला. तो नंबर घे. नाव काय चंद्रकांत कॅमेरामन दिसतात. आम्ही येतोय. राजू ऑनलाईन आहे राजू. पब्लिकचा वाईट शॉट द्या ना. हे अजित, पब्लिकचा पूर्ण वाईट, अख्खी पब्लिक दिसली पाहिजे मला, जेवढे असेल तेवढे. बरं संजीवनी राणी, अगदी या गीतात म्हटल्याप्रमाणेच खरंच
तिन्ही सांजेच्या वेळेला तू सुद्धा तुझ्या सख्या सजनाचं हा ऑनलाईन आहे राजू. अशीच लढीवाळ नाही रे हास्य मजाच नाही रे काय. अगदी तुझ्या सजनाचा थकवा सुद्धा राजू तुझ्या online चेहऱ्यावरचं हास्य पाहूनच एका क्षणात दूर निघून जाईल आणि अगदी सोन्यासारखा तुमचा संसार हो सदिच्छा व्यक्त करतोय आणि हे शेवटचं गीत या ठिकाणी सादर करतोय आणि हे गीत सुद्धा स्पेशली माझ्या या संजीवनी राणीला उद्देशूनच जा असेल. पुढं अजून जा आणि पुढं अगदी जा असं ती समजूया पिवळी की पुढे जा त्या संजीवनी पिवळी राणी आता पुढं या जा. क्षणाला तिची जा पुढं पाठवून अजून. सासरी गेली आहे. पहिल्यांदा ती माहेरी पुन्हा परतवणीला आलेली आहे. माहेरची परतवणी हा, लाईट वाढव. ही पद्धत असते. दुसऱ्या दिवशी आपण नववधूला माहेराला बोलावतो तशी आमची राणी माहेरी परत आली आहे. फक्त त्या माणसाला काही घे. क्षणांचा त्या माणसाला पण घे, डोक्याकडे प्रवास तुझ्या. आहे. पण या काही लाईट वाढव. क्षणात आमच्या संजीवनी राणीचा जीव कासावीस झालेला आहे. तिला पदोपदी क्षणोक्षणी तिच्या सख्या सजनाचीच आठवण येत आहे आणि म्हणून खिडकीपाशी त्या माणसाला पण घेऊन भास होतोय त्या की माणसा आता डोक्याकडे या बस, बस. क्षणाला अरे, अरे. माझा प्रथमेश अरे, अजित, राजा, हेम सगळ्यांचं अगदी कडे ठेव. डोळ्यापोळ्याची सर्जा राजाची घुंगराची गाडी याला हांडा घेऊन कोपऱ्याला या साईडला. आणि मला त्या कोपऱ्याला हाण गाडीत त्याला. बसवून घेऊन हा, जाणार. बस. दारापाशी थोडा वाईट हो. उभी, तरी सुद्धा तिला तोच भास होतोय की ती पहा माझे सजनाची गाडी घुंगराची गाडी जा, कट कर मला त्याला. नेण्यासाठी आली की काय कट कर असा त्याला, जा भास पुढं. तिला होतोय आणि म्हणून ती तिच्या हा, सख्यांना बस, थांब तसंच. काहीतरी सांगते. लाईट वाढ. ती काय थोडी लाईट सांगते? वाढव. ऐकूया या सुंदरशा गीतातून. थोडी लाईट वाढव. कमी झाली. वाईट वाढव. लाईट वाढव. बस बस बस. अजित ऑनलाईन आहे अजित. दिसते कोणाची गाडी ढवल्या रंगाची जोडी जाग सयान तुम्ही राजू, online आहे, राजू. जागा सयान तुम्ही पाहून या दादाचं कोणी पाहुनिया दादाचं कोणी पाहुनिया वाईट 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 अजित थोडा वाईट थोडा. धावे ती गाडी जशी वाईट हो थोडा थोडा वाईट हो. गावठा गाठीला मागे टाकीला घाटतो गवऱ्यानं रस्ता जरी उरल्यानं घाटतो नारळी माझ्या ओळखीचा वाटतो मुख्या जीवांना जोडी गाठा या सासुरवाडी जाग सयान तुम्ही पाहून या दादा सयान तुम्ही पाहून या दादाचं कोणी पाहुनिया दादाचं कोणी पाहुनिया गाडी पाहून होतो जीवाचा कालवा असलेला दरवाजा पदरांना पालवा टांगा गाडी ही तुम्ही अरे काय? हळू अजित online आहे, अजित. मनातील राग राजू, त्यांना त्यांच्या बघा कर. हलकीनं घालवा करा दाटीशी गोडी काढू नका डखोडी जाग राजू, काढ या, राजू. तुम्ही पाहून या दादा सयान तुम्ही पाहून या दादाचं कोणी राजू online आहे, राजू. पाहुनिया दादाचं कोणी पाहुनिया कशी उगवली बाई आज सकाळ ग पाटे आईची आली हातर चाल ग देवारी वाजत होते आधीचे टाळ ग माझं हसत होत छोटस बाळ ग नुसते नारंगी साडी आले तर बसवा मळी जाग सयान तुम्ही पाहून या दादा सयान तुम्ही पाहून या दादाचं कोणी पाहुनिया 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 संजीवनी गाडी पाहतेस काय अगं तुझ्या सजनाचीच गाडी अगदी राजू, online आहे, डोळ्या राजू. गाडी घेऊन तुझा सजना तुला देण्यासाठी आलेला आहे.
तेव्हा भुरकन तयारी कर आणि या सदनाच्या गाडीत बसून भुरकट तुझ्या सासरला जा. मंडळी, या ठिकाणी पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांना धन्यवाद देते. आपण सर्वांनी आमच्या गीतांचा आस्वाद घेतला त्याबद्दल मनापासून धन्यवाद. यजमान शिवसौ धनश्री गजानन श्रावण पाटील यांना सुद्धा मी अगदी मनापासून धन्यवाद देत आहे. आणि पुनश्च एक वार या नवदाम्पत्यांना विवाह सोहळ्याच्या शुभेच्छा देऊन आम्ही या ठिकाणी आपल्या सर्वांची रजा घेत आहोत. धन्यवाद. जय महाराष्ट्र. अजित कडे अजित डॉली मोबाईल आहे. झाला तुझा सोर्स काय झाला. आला तू बांधला ना राजू सोर्स. राजू तू वरती काय दांडीला सोर्स बांधला ना आज. दांडीला सोर्स बांधला नाही तू आज. चल वाईट हो वाईट हो वाईट होत. अजित फेम मध्ये अजित फेम नीट करती. अजित फेम नीट करती. नको नको मला राहू दे तसं. राजू येतो. राजू राजू ऑनलाईन आहे राजू. अजित कट दे काय तर. हे कुठलाही शोध एकटा माणूस शोध तरी चालेल कट साठी मला. नाही तू घे. मी येईल कधी त्याचा शॉर्ट मिस असेल तेव्हा येईल. तसा नाही मी. त्याचा चुकीचा शॉट असेल ना तर येतो. तू घेऊन ठेव. ती तीन माणसं बोलतात बघ. ते 3 लेडी 2 लेडीज नाही जेंट्स त्यांना घेत तिघांना. हा हा राहू दे. आता काय करतो. नाही आता सप्तपदी चालू आहे ना. मी पण येत नाही. अरे यांचा आवाज गेला आता. आता काय करतो त्याला. हा काय हा घे. मी घेतला ऑनलाईन. ऑडिओ संतूर टाकू का रे. हा सनई संतूर. सनई कुठे. सनई नाहीच आहे माझ्याकडे. संतूर मध्ये आहे का. सनई मध्ये. सनई संतूर कुठे. सनई मध्ये काय आला. सनई ओपन केला बोल. संतूर वॉटर. संतूर सॉन्ग. सॉन्ग रेंज. संतूर फ्लूट. फ्लूट आहे. फ्लूट ओपन केला. कशात कसाच आहे पण याच्यात नाही टाकलाय.
राजू ऑनलाईन ना राजू. तुमचं माईक सगळं बंद झालं. माईक बरं बंद झालं. ऑडिओ कसला येतो होता मग. हॅलो. आवाज जातो पण कोणता जातो मला तेच माहित नाही. ऍड केलाय संतूर झालाय. संतूर इथे वाचतो. कोणता वरती पण येतो पण तो मायक्रोवेव्हचा आवाज बंद झाला ना आपला. पण बंद होतो कोणता.